मकरंद अनासपुरे आम्हाला काय म्हणाले यासाठी शेवट नक्की बघा। मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलं आम्ही नाटक बघायला आलोय मुंबईला। बघूया आता पुढे काय झालं। पुढची एकांकिका होती SP ज्ञानसाधना कॉलेज ठाणे यांची थिमक्का। ही एकांकिका खूपच सुंदर झाली। मी आता ह्यावर जास्त बोलणार नाही कारण मी ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। इतकी भारी ही एकांकिका होती। नंतर मी आमच्या नाटकाला लाईट सेट करताना मदत करायला आलो। म्हणजेच पुढची एकांकिका होती मॉडर्न कॉलेज गणेश खिंडची वामन आख्यान। प्रयोग खूपच सुंदर झाला आणि मुंबईचे प्रेक्षक इतके भारी होते, त्यांनी खूप भारी प्रतिसाद दिला। प्रयोगानंतर रत्नापाठक शाह आमच्या सरांना भेटल्या। त्यांनी नाटकातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टी पण सांगितल्या आणि कलाकारांचं कौतुक पण केलं। परत त्यांची मुलाखत पण झाली आणि त्यामध्ये त्यांनी नवोदित कलाकारांसाठी खूप सुंदर मार्गदर्शन केलं। नंतर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि जजेस होते सुमित राघवन, मकरंद अनासपुरे आणि प्रतिमा कुलकर्णी। निकालात माझ्या मित्रांना आणि संघाला पारितोषिके मिळाली तेव्हा खूप जल्लोष केला। नंतर रत्नाजींनी वामनाख्यांच्या संघाला खूप भारी मार्गदर्शन केले। मग आम्हाला मकरंद सर भेटले। त्यांनी वामनाख्यांमधल्या कलाकारांचं खूप कौतुक केलं आणि अभिनेता म्हणून काय सुधारणा करायची ह्यावर त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं। कन्सिस्टन्सी ठेवणं, आजचं यशाचा ओझं घेऊन कधीही हिंडायचं नाही। दुसऱ्या दिवशी विद्यार्थी म्हणून तू आलास की तू जिंकलास आणि आपल्या आवाजावर खूप काम करायचं। मकरंद सर माणूस म्हणून खूप चांगले आणि साधे आहेत। परत टीम सोबत बस मधून पुण्याला यायला निघालो। मस्त मज्जा करत परत आलो।